बापा पाणी. हो ना. गणपतराव भिशे. काल सोयाबीन कापलं होतं. मी बाहेरचे लोक आणून 5 एकर सोयाबीन कापून ठेवलं. मला लाख सव्वा लाख रुपये खर्च झालेला आहे माझा. जे मला येणार होतं ते सुद्धा म्हटलं कालच्या पावसामध्ये वाहून गेलं. काल काही गोळा केलेलं होतं, ते गोळा केलेला ढिगल बी वाहून गेला आणि जे गोळा करायचं राहिलं होतं का ते सुद्धा वाहून गेले आणि शेत सुद्धा खरडून गेले. हो, पूर्ण वाहून गेले. मला सरकारनं फक्त एवढीच, मायबाप आपले सरकार आहेत, फक्त एवढीच करा मला मदत, काहीतरी मदत करा मला. हो, 5 एकर सोयाबीन वाहून गेले. जे काल सोयाबीन आम्ही काढलं होतं त्यातलं मला एक दाणाही होणार नाही. आता काही त्यातलं सोयाबीन होणार नाही. मला सरकारनं फक्त मदत करावं काही ना काहीतरी करतो. एवढी सरकारकडे हात जोडून विनंती करतो. 5 एकर सर्व सोयाबीन वाहून गेले. ते सोयाबीन तर सोयाबीन गेले, पण शेती बघा, हे बघा, दाखवा शेती. हे आता याला नीट कसं करायचं, कसं हरभरं पेरायचं, कसं काय करायचं, मग पुरी राख लागली. लाखो रुपयाचं मग नुकसान झालंय.